आपण जर उशिरा आलो आजच्या या बैठकीचं जे आयोजन केलंय या बैठकीचे अध्यक्ष आदरणीय पद्माकरअप्पा देशमुख, तसेच मोहोळ तालुक्यातील सर्व पक्षाचे विविध संघटनाचे सामाजिक राजकीय क्षेत्रातील नागरिक, त्याचबरोबर पत्रकार मंडळी, बंधूंनो आणि भगिनींनो, 5-6 दिवसापूर्वी मला वाटतं साधारण वर्तमानपत्रात आणि मोबाईलच्या व्हॉट्सअप काय ग्रुपवर मेसेजेस पडले. तो मेसेज असा होता, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचं विभाजन करून पंढरपूर येथे अप्पर तहसीलची निर्मिती, आपल्या अप्पर तहसीलच तोडणार बसले ना पहिले, निर्मिती करण्याचा जो प्रयत्न झाला, म्हणजे निर्णय घेतलेला आहे. खरं तर त्या निर्णयाचं मी व्यक्तिशः स्वागत करतो. स्वागत एवढ्यासाठी करतो की जे 7 तालुक्यात घातले, मोहोळ वगळता राहिलेल्या 6 तालुक्याला आपस आहे. हा निर्णय मला तर व्यक्तिशः बरं का योग्य आणि चांगला, म्हणजे स्वागतार्ह निर्णय आहे असं मला वाटतं. कोणाला काय वाटतं त्याबाबत माझं मत नाही, पण मला तरी योग्य निर्णय वाटतो. माळशिरसवाल्याला सोलापूरला जाणं, करमाळ्यावाल्याला किंवा माड्यावाल्याला सुद्धा, सांगोला, मंगळवेढा या गोष्टी आहेत. आता वारंवार एकाच गोष्टीचं पुन्हा पुन्हा बोलणं, कारण प्रत्येकाला त्याचं ज्ञान माहिती आहे, त्या मुद्द्यावर न बोलता एक मी साधारण मला एक गोष्ट समजल्यानंतर मी मोहोळ नगर परिषदेचे जे नगरसेवक असतील, ज्यांचे नंबर माझ्याजवळ होते, त्यांना मी मेसेजेस जवळजवळ मी त्या दिवशी दिले की बाबा आता ही संघर्ष समिती, काल मी रमेशला पण बोललो, संजय अण्णाला पण बोललो, लगेच संघर्ष समितीची काय गरज नव्हती, पण आता केलं ठीक आहे. कारण अजून त्यांनी 9 तारखेपर्यंत आपल्याला शासनानं वेळ दिलेली आहे की हरकती घ्यायसाठी वेळ दिलेली आहे. आता अण्णा मला बोलले की मागच्या जुन्या ह्याच्यात कुणीही उघडायचं नाही. आज ह्या विषयावर संघर्ष आपला फक्त झालाच 9च्या नंतर कायदेशीररित्या, तर आपण संपूर्ण बहुतेक माझ्या मतानुसार आजी माझे आमदार असतील, आजी माझे झेडपी सदस्य असतील, नगराध्यक्ष, नगरपालिकेचे नगरसेवक असतील, आपण सर्वजण जवळजवळ एक 80 ते 85% गावच्या लोकांना हे सोयीचं असल्यामुळं सर्वजणच आपण एकत्रित आहोत. हे टाळ्याच्या गजरात एकदा आपण हे करू. ह्या गोष्टीला वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या, व्हॉट्सअपवर आलेले मेसेज यावरून वाटतं की या गोष्टीला कुठल्याही राजकीय पक्षाचा, कुठल्याही संघटनेचा विरोध असायला काही कारण नाही. फक्त आता एक गोष्ट मला वाटते ती मी सांगतो की प्रत्येक पक्षाच्या, प्रत्येक संघटनाच्या, सामाजिक राजकीय असेल, मंडळी असतील, यांना माझी विनंती आहे, ज्या संस्था असतील, मी तसा तो मेसेज मी फॉरवर्ड केलेला आहे, सर्वांना एक विनंती आहे, प्रमुख कार्यकर्त्यांना, ज्यांच्या पक्षाच्या आधिपत्याखाली ज्या काही संस्था असतील, मग मार्केट कमिटी असेल, नगर परिषद असतील, आपले म्हणजे मोहोळची आणि आंबेडची आहे, त्यानंतर ग्रामपंचायती ज्याच्या कोणाच्या ताब्यात असतील, ज्याच्या संबंधात असतील, ही ज्या आस्थापन आहेत, या सर्वांचे ठराव आपण करून तिथं पोच करावे. एकत्रित करणं शक्य नाही, झालं दोघांनी ज्याच्याकडे एकत्रित होईल त्यांनी एकत्रित नेऊन पोच करा. पण माझं मत व्यक्तिशः असं आहे
की काल परवा एक दोघं तिघ जण जाऊन आले. मला वाटतं आपलं राजन घाडगे आणि अमोल महामुनी, अजून यशोदा कांबळे, असं काहीतरी दोघं जण मला फोन आला त्यांचा. का मी सुद्धा काल परवा दिवशी दवाखान्याच्या निमित्ताने गेलो होतो. माझा रमेशचा फोन झाला, माझा अण्णाची भेट झाली. तर मी सुद्धा माझं तिथं दाखल करणार होतो हरकत. आता हरकत कशी घ्यावी, काय घ्यावी हे सर्वांना माहिती आहे. 80-85% गावच्या लोकांना सोयीचं आहे. 10-15% लोकांना काय त्यांना वाटत असेल, पण त्यांना सुद्धा सोयीचं सोलापूर. आता राहिला मुद्दा, एक महत्वाचा मुद्दा असा की जिल्हा परिषद कसा एका कामाला आपण गेलो तर दुसरी 2-3 काम आपलं करून घेता येतात. म्हणजे दवाखान्याच्या कामाला सिव्हिल हॉस्पिटलला गेलो, कोणाला भेटायला गेलो नातेवाईकाला, तर कलेक्टर ऑफिस मधलं काय काम असेल, जिल्हा परिषद मधलं काय काम असेल, आणि सर्वात महत्वाचं असं जवळजवळ जिल्हा परिषदचे लोकप्रतिनिधी सोलापूरच भेटणार आहे. आपला पंढरपूरला लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्यातला भेटणं म्हणजे त्या लोकप्रतिनिधीला दीपक गायकवाडचं जर काम असेल तर आमदार असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल तर त्याला खास करून त्याला तिथं माझ्या कामासाठी यावं लागणार. पण तिथं कोण ना कोण सोलापूरला आपल्याला कुठल्या ना कुठल्या पक्षाचा माणूस तिथं आपल्याला मिळणार. आणि सर्वात भविष्यातला एक धोका मला असा वाटतो आपा, की समजा आपण हे सोडून दिलं आणि अंकुश अवतडे असतील, मला वाटतं राजू खरे आमदार असतील, यशवंत माने असतील, ज्यांच्या बातम्या वाचले, प्रत्येकाच्या पातळीवर प्रत्येकाचा कार्यक्रम चालू झाला. मागचा जो प्रसंग आपला होता त्यावेळेला सत्ताधारी पक्षातले 3 पक्षाच्या लोकांना आम्ही सर्वांनी आपण पुढं करून ज्या ज्या नेतृत्वाकडे जावं लागेल, मग भाजपचं कोण असेल त्याला आपण पुढे केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कोण असेल त्या नेत्याला पुढे केलं, आम्ही आपलं मागं उभारलो. त्याच्यानंतर मग शिवसेनेचं काय असेल एकनाथ शिंदे साहेबांकडे त्या लोकांना पुढे केलं, आम्ही बरोबर अशा पद्धतीने झालं. पण सध्या ही स्थिती नाही. पण सत्ताधारी पक्षाच्या लोकांना माझी तालुक्याच्या वतीनं कळकळीची विनंती आहे की आता ही सुद्धा आपण ह्या सह्या घेतल्या पोच करणं बावनकुळे साहेबांना. आणि मला वाटत नाही संघर्ष करायची वेळ येईल असं मला वाटत नाही. तरी सुद्धा आपण गाफील राहायचं नाही. म्हणून प्रत्येकानं हरकती तिथून नोंदवल्या पाहिजेत. हरकती नोंदवल्यानंतर जी तारीख आपल्याला पडेल तिथं आपण मिळून जाऊया, त्याला काय असेल ते आपली उत्तरं देऊया. आणि त्यातनं ही कुठल्याही अडचणीचं मला वाटतं ह्यांनी परवा ते बावनकुळेचा रिमार्क मारलेला आहे, त्यावेळेच्या काही गोष्टी वेगळ्या होत्या. आज कुणालाही तालुक्यातल्या कुठल्याही पक्षाच्या नेतृत्वाला ह्याला पॉझिटिव्ह कोणी नाही. जास्तीनं बोलता भविष्यातला मला असा धोका वाटतो. जर का समजा आपण हे सोडून दिलं, जाऊ द्या काय करायचं म्हणून जर सोडून दिलं तर हे जातीच्या साथी म्हणजे 6 तालुक्याबरोबर आपला मोहोळ तालुका तिथं जोडला गेला तर प्रस्तावित महाराष्ट्र शासनाकडे पंढरपूर तालुका करणं, मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा हा प्रयत्न म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब होते, पंढरपूर तालुक्याची निर्मिती करायची, हा जिल्ह्याची निर्मिती करायची. आणि अहिल्यानगर म्हणजे त्यावेळेचा अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा महाराष्ट्रातला अहमदनगर जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे. तिथं सुद्धा दुसरा जिल्हा निर्माण करायचा प्रयत्न, मग शिर्डी करायचं का ते इकडचं श्रीरामपूर करायचं, हा तिथं वाद आहे, तो वाद वेगळा. पण तिथं सुद्धा दुसरा जिल्हा करायचा प्रस्तावित आहे. आणि सोलापूर जिल्ह्याचं विभाजन करून पंढरपूर करण्याचं प्रस्तावित आहे. मग काय वेळा त्यावेळेला चर्चा असायच्या, बारामती सुद्धा इकडे जोडलं जाणार आहे, अमकं तमकं काय असेल ते असं. पण मला असं वाटतं जर का समजा आपला मोहोळ तालुका पंढरपूर अप्पर कलेक्टर कचेरीला जोडला गेला, आपण त्याबरोबर संघर्ष करायची वेळ अजून आपल्यावर आली नाही. आपल्याला एक संधी दिलेली आहे, त्या संधीचा आपण लाभ घेऊया, आपण ती संधी वापरूया आणि त्यानंतर आपण काय करायचं संघर्षाची नंतर बैठक घेऊन करूया. पण मला असं वाटतं जर का हे जर आपण असं सोडून दिलं आणि उद्या जिल्ह्याची निर्मिती जर झाली तर इथला संपूर्ण भाग म्हणजे मोहोळ तसाच भाग जोडला जाईल. म्हणजे जिल्हा परिषद सुद्धा आपली तिकडे निर्माण होईल. कलेक्टर कचेरी म्हणजे आपल्या इथे जिल्हा परिषद सदस्य सोलापूरला न जाता मग पंढरपूरला जावं लागेल. त्यापेक्षा सर्वांना सोयीचं असलेलं हे सोलापूर आहे. आपण सर्वजण एकमुखानं एकमतानं जसं आपण पाठीमागे काही गोष्टी केल्या तर का त्याला उगळत बसायचं नाही. सर्वांचं मत आहे, जे नेत्याबरोबर संपर्क करा. जसं आता अंकुश अवतडे भेटले, आमदार राजाभाऊ खरे भेटले, यशवंत तात्याची बातमी काय म्हणजे हे करणार म्हणून
प्रत्येकाचं मी नाव घेत नाही, पण आपण सर्वजण मिळून या गोष्टीला संघर्ष अजून पुढे आहे, पण आपण सगळेजण तिथं ते आपल्या ही नोंदवूया, कारण हरकती नोंदवूया. वेगवेगळ्या संस्थांच्या लोकांनी काळजीपूर्वक ठराव तिथे येऊन पोच करावे किंवा आम्हाला हे कशा पद्धतीनं अंतराच्या दृष्टिकोनातून असेल, भौगोलिक दृष्ट्या असेल, सार्वजनिक मार्केट कमिटी असेल, बाजारपेठ, ह्या गोष्टीचा त्यात उल्लेख करून किंवा त्यांचं फॉर्मेट काय आहे का, कुणीतरी एक माहिती घ्या त्यांचं काय फॉर्मेट आहे का. आणि मला वाटतंय खासदार साहेबांचं सुद्धा ह्या गोष्टीला म्हणजे मोहोळ तालुका तिकडे नको असंच मत आहे. चालू म्हणजे सध्याच्या आमदारांचं मत तसंच आहे. जवळजवळ मोठमोठ्या नगर परिषद आपल्या 100% म्हणजे नगर परिषदच्या सगळ्या सदस्याचं मत तेच आहे. आमदारचा सुद्धा त्यांनी ठराव केला म्हणून अशी काय बातमी आली, काय 98 का काय 92 काय ग्रामपंचायतचे ठराव गोळा केले अशी बी व्हॉट्सअपवर बातमी वाचायला मिळाली. काय असेल ते असेल, पण ज्याच्या संबंधात ज्या संस्था असतील, मार्केट कमिटी असेल, इतर काय आस्थापना असतील, तर त्या जे ठराव आपण घेऊन काय पतसंस्था असतील व्यापाराच्या दृष्टिकोनातून आणि सोसायटी असतील. आता आपल्याला सोसायटीला जोडून DCC बँक कुठं तर सोलापूर आणि आपल्याला जोडलं जातं इकडं. या गोष्टीचा आपण उल्लेख करून ते दाखल करावं मला वाटत नाही. हे काही जाचक नाही. सर्व राजकीय पक्ष म्हणजे सत्ताधारी, मग भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, मला वाटतंय राष्ट्रवादी गट असेल, हे सर्वजण त्याला फार आहे. त्यामुळं मोठा संघर्ष करावा लागणार नाही. आपण सर्वजण एक दिलाने एक मुखाने आपण काम करूया. राजकीय कुठलाही मुद्दा यात उपस्थित न करता, मला जर थोडं काम असल्यामुळे मी बोललोय आणि जाणार आहे. यापूर्वीच्या जे माझ्यानंतर जे कोण बोलणार असतील त्यांना सुद्धा मग अण्णा जसं म्हणले त्यांना कळकळीची विनंती, महाग काय झालं हे कळत बसतो, त्याची चर्चा नको. आणि जे काय पुढं काय करायचं या दृष्टीपुरता आपण मुद्दा धरून सर्वजण म्हणजे एकत्रित हे करूया. कारण जर वेगवेगळे मुद्दे निघाले राजकीय आणि श्रेयाचं झालं, श्रेय सर्वजण मिळून घेऊया. हे झाल्यानंतर श्रेय सर्वजण, कारण काय झालंय रेल्वे उभा करायची मोहोळला, मग खासदार साहेबांनी प्रयत्न केले, आमदार साहेबांनी प्रयत्न केले, मीही मागं केलते, पण आता मी कुठं मागून कुठं सांगू, प्रत्येकानं म्हणजे प्रयत्न केला. आणि श्रेयासाठी तुला सगळ्याच बातमी, मी ह्याला पत्र दिलं तर मी त्याला पत्र दिलं, आमचं झालं हे मी का सांगायला आलोय बरं का. मी सुद्धा माझ्या वतीनं मी तसा प्रयत्न मनोहर भाऊ मी घेऊन घेतो. ते गायकवाड साहेब आपले तिथं अधिकारी होते, कोंडीचे रेल्वेचा मोठा अधिकारी होता, म्हणजे सोलापूरला 1 नंबरचा अधिकारी होता. त्यानंतर बरकडे साहेब म्हणून आपले इथले वसंत बरकडेचे भाऊ, ते सुद्धा रेल्वेतला 2 नंबरचा अधिकारी होता तिथं मोठा. म्हणजे त्यांना हे करून आपण ती गाडी थांबवावी, हुतात्मा गाडी थांबवावी, सकाळची गाडी थांबवावी, जाणारी हुतात्माची गाडी ती थांबवावी, सिद्धेश्वरचा असा प्रयत्न प्रत्येकाने केलेला आहे. पण आता ते काय व्हायला लागलं, मग कोणाला पत्र ह्याने दिलेला फोटो, त्याने दिलेला फोटो, आता काय कॅमेरा लागत नाही, मोबाईल मध्ये फोटो, आणि ते झालंय. मी म्हणतो सर्वांच्या प्रयत्नांनी सिद्धेश्वर थांबलेले, तसंच सर्वांच्या प्रयत्नानं नागनाथ चरणी प्रार्थना करतो की हे मोहोळ जोडलेलं आपल्या तिकडे जोडावं. आणि श्रेय पुन्हा काय कोणाला व्हॉट्सअपला टाकायचं ह्याने घेतलं. आता सध्या व्हॉट्सअपवर काय ज्याला कळत नाही ना बरं का, ती काय तर कोणाचं नेत्याचं गुणगान घातली, ती त्याच्या नादात लागू नका, त्याला त्या ग्रुपवर कुणी उत्तर देऊ नका, वादविवाद उगाच वाढवत बसू नका. कोणतं असतं दीपक गायकवाडचं समर्थक, मेंबरने असं केलं, रमेशने तसं केलं, अण्णाने असं केलं, आप्पाने तसं केलं, तात्याने तसं केलं, बाबाने असं केलं. अरे ठीक काय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, ती करणारी प्रमुख मंडळी यांच्या मनात काही कुठला द्वेष ही नाही. त्याला उत्तर देत वादविवाद वाढवत बसू नका. आपला जो हेतू आहे ते आपण सर्वजण मिळून साध्य करूया. एवढं बोलून मी थोडं जास्तीचं बोललो असलं तर क्षमा असावी, चुकीचं काय असलं तर क्षमा असावी. एवढं बोलून पत्रकार मंडळी आमचं नाव तिथे टाका, कधी टाकत नाही तुम्ही, एवढी विनंती करून मी माझे 2 शब्द थांबवतो. आप्पासाहेबांच्या परवानगीनं माझं 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मोहोळ.